नमस्कार मित्रांनो, तर कशा आहात? आज मी आणलेली आहे गाडी सर्व्हिसिंगसाठी. माझी नेक्सॉन आहे, पेट्रोल व्हर्जन. आणि आत्तापर्यंत मी शहरामध्येच सर्व्हिसिंग केली होती, पण त्याच्यामध्ये इतका फ्रॉड होतो. आता तुम्हाला दाखवतो, कारण की मी जे इंजिन ऑइल टाकायचो ह्याच्यामध्ये कंपनी म्हणजे ते शहरामधलं जे सर्व्हिस सेंटर आहे त्या ठिकाणी ते टाकायचे आणि बंचमध्ये एका मोठ्या मोठ्या टाकीमध्ये आणत असतील, ते माहिती नाही. पण ज्यावेळेस मी या गाडीचं इंजिन ऑइल काढलं, त्यास नुसतं पाणी निघालं बघा त्याच्यामध्ये. कारण की आपल्या डोळ्यामागे काय करतात माहिती नाही. तर त्याच्यासाठी मी गावाकडे आलतो तालुक्याच्या ठिकाणी, मग दाखवा म्हटलं. तर त्या ठिकाणी हा फ्रॉड मला दिसून आला. चक्क पाणी होतं, ऑइल तर नावाची चीजच नव्हती. मी हात लावून सुद्धा बघितलेलं आहे आणि बघू शकता किती निघाले, 1 लिटर, फक्त 1 लिटर. तर आपल्या डोळ्यामागे कशा प्रकारची सर्व्हिसिंग करतायत तर याच्यामधून दिसून येतं. आणि माझे काही पार्ट गेले होते गाडीचे, तर हे पण या ठिकाणी निदर्शनास आले. मग ते पण मी चेंज करून घेतलेले. तर महत्त्वाचं काय, तर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो सर्व्हिस सेंटरवरती, पण तसं न करता आपण आपल्या कोणत्या गावाकडे किंवा आपल्या जवळचं कोणतरी ओळखीचं असेल त्या ठिकाणी बघू शकता किती पाणी आहे बघा. सगळे पाणी आहे, ह्याच्यामध्ये ऑइल कसल्याच प्रकारचं नाही. तर इथनं पुढे विचार केला बाहेरच करायचं आणि स्वतः आपण ऑइल आणून द्यायचं आणि त्या ठिकाणी बसायचं. मग ते स्वतः आपल्या समोर टाकतील. तर गावाकडे असा फ्रॉड काही होत नाही. थोडेफार पैसे एक्स्ट्रा घेतले गेले तर जाऊ शकतात, त्याचा काही विषय नाही. आणि गाडी घेतल्यानंतर मला म्हटले होते खालून कोटिंग करून घ्या सर, खूप पाऊस असतो इथं, असं तसं. पण काही गरज नाही. नवीन गाडी असताना खूप असे मस्का लावतात लोक, सर्व्हिसिंग सेंटरवाले किंवा ते ऑफिसवाले. तसं नाही काही न करता गाड्या कशाला दिल्या मग कंपनीनं आपल्याला. तर मग अशा प्रकारे नॉर्मल म्हणजे ऑइलच चेंज केलं, याच्यामध्ये काही चेंज केलं नाही. सर्व गाडी टकाटक होती, ऑइल गेलेलं त्याचं. आणि ते अँटी फ्रीज म्हणून एक ऑइल असतं, ते एक टाकून घेतलेलं, कारण की ते पण संपलेलं होतं जवळपास. तर मग अशा प्रकारे मी सर्व्हिसिंग केलेली आहे. तर इथनं पुढं लक्ष ठेवा गाडीकडं आणि बाहेरच सर्व्हिसिंग करून घ्यायचं. थँक्यू, धन्यवाद, जय